नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो। लाडक्या बहिणीच्या संदर्भातली एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, गेल्या 4 ते 5 दिवसांआधी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये एका महिन्याचे 1500 रुपये जमा करण्यात आलेले आहेत। परंतु लाडक्या बहिणींना अशी अपेक्षा होती की त्यांच्या खात्यामध्ये 3 महिन्याचे एकूण 4500 रुपये जमा होतील, परंतु तसे झाले नाही। आता हे 2 महिन्याचे पैसे कधी मिळणार असाही प्रश्न आता लाडक्या बहिणीच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। मित्रांनो, आता हे लाडक्या बहिणीचे 2 महिन्याचे पैसे कधी मिळणार आहेत त्याची तारीख जाहीर झालेली आहे। कोणत्या तारखेला हे पैसे मिळणार आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजून घेणार आहोत। बघा मित्रांनो, आपल्याजवळ जी माहिती आली ती माहिती अशी आहे की महापालिकेच्या मतदानाच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार 3000 रुपये। ई-केवायसीची मुदत संपली, आता या लाडक्या बहिणींनाच संधी मिळणार आहे। जे महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्याच्या आधीच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या 2 महिन्याचे म्हणजे 3000 रुपये जमा केले जाणार आहेत। जी ई-केवायसीची अट 31 डिसेंबरपर्यंत होती तेही संपलेली आहे। बऱ्याचशा लाडक्या बहिणीच्या मनामध्ये संभ्रम होता की 31 जानेवारी मुदत वाढवण्यात आली, तसं काहीच नाही। 31 डिसेंबर शेवटची तारीख होती। ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केलेली आहे त्यांच्याच खात्यामध्ये आता पुढील हप्त्याचे पैसेही जमा केले जाणार आहेत। परंतु हे पैसे कधी जमा होतील त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला तारीख या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो की तुम्ही अजूनही आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। तर चला सविस्तर माहिती पुढील प्रमाणे जाणून घेऊया। मित्रांनो, मकर संक्रांतीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांना डिसेंबर व जानेवारी अशा 2 महिन्यांचे एकूण 3000 रुपये मिळणार आहेत। 14 जानेवारीला मकर संक्रांत असून 15 जानेवारीला महानगरपालिकांसाठी मतदान होणार आहे। त्यामुळे मकर संक्रांतीपूर्वी 2 हप्ते वितरित होतील असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 2.25 कोटी लाडक्या बहिणींना 4 दिवसांपूर्वी नोव्हेंबरचा हप्ता मिळाला आहे। प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींना योजनेचे 1500 रुपये मिळतील असे शासन निर्णयात नमूद आहे। पण अनेकदा लाभाची रक्कम महिना अखेर मिळते। पण आता मकर संक्रांत असल्याने महिला स्वतःसाठी वाण, साड्या खरेदी करतात। या सणाला मोठे महत्त्व आहे। त्यामुळे मागच्या वर्षी देखील लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचे पैसे एकदम देण्यात आले होते। आता निवडणुकीपूर्वी ही योजना सुरू झाल्याने लाभार्थ्यांना लाभ द्यायला कोणताही अडथळा नाही। नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्याच्या दिवशी ऑक्टोबर महिन्याचा लाभ वितरित झाला होता। आता महापालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्यावर नोव्हेंबर महिन्याचा लाभ देण्यात आला आहे। त्यामुळे 10 ते 14 जानेवारी दरम्यान लाडक्या बहिणींना मोठे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा लाभ एकाच वेळी दिला जाणार आहे। त्यासाठी महिला व बालविकास विभागाने वित्त विभागाकडे निधी मागितल्याचे सूत्रांनी सांगितले। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना नोव्हेंबर महिन्याचा लाभ नुकताच वितरित झाला आहे। आता मकर संक्रांतीमुळे डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्याचा लाभ एकदाच मिळेल। 10 ते 14 जानेवारी दरम्यान लाभाची रक्कम वितरित होऊ शकते। ई-केवायसीची प्रक्रिया थांबली। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेतील 2.25 कोटी लाभार्थी महिलांना ई-केवायसी करण्याचे बंधन घालण्यात आले। त्यासाठी 30 नोव्हेंबर आणि 31 डिसेंबर अशी 2दा मुदत देण्यात आली। 3 महिने मुदत देऊनही सुमारे 45 लाख महिलांनी ई-केवायसी केली नाही। आता या प्रक्रियेचे संकेतस्थळ बंद करण्यात आले आहे। आता फक्त ज्या लाभार्थी महिलेचा पती वडील नाही त्यांची ई-केवायसी सुरू आहे। अंगणवाडी सेविकांकडे आलेल्या कागदपत्रांवरून जिल्हा महिला बाल विकास अधिकारी त्यांच्या लॉगिनवरून या लाभार्थ्यांची माहिती भरत आहेत। मित्रांनो, सध्या लाडकी बहीण योजनेची स्थिती काय आहे ते आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, एकूण लाभार्थ्यांची संख्या आहे 2.27 कोटी। ई-केवायसी केलेले लाडक्या बहिणी आहेत 1.82 कोटी। मुदतीत ई-केवायसी न केलेले जे आहेत अंदाजित लाडक्या बहिणी 45 लाख आहेत। ई-केवायसीसाठी दिलेली मुदत ही 31 डिसेंबरपर्यंत होती। तर मित्रांनो बघा, ज्या लाडक्या बहिणींनी आतापर्यंत ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे अशा सर्व लाडक्या बहिणींना आता याच्यापुढे या लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळतील। ज्यांनी ई-केवायसी केली नाही त्यांच्या खात्यामध्ये आता याच्यापुढे लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून 1 रुपयाही जमा होणार नाही। अपेक्षा करतो मित्रांनो, माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा। धन्यवाद।